नमस्कार, मी साधना। आज आपण कुठलीही तामझाम न करता झटकीपट डब्याला किंवा रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी तयार होणारी कोबीची सुक्की भाजी करणार आहोत। कांदा टोमॅटो न वापरता ही अतिशय अप्रतिम चवीची ही भाजी लागते। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी एक अख्खा कोबी घेतलेला होता, त्याचे असे 2 तुकडे केलेले आहेत। आता इथे कोबीचा तुम्ही देठाचा भाग पाहू शकता, तिथे थोडासा हा कडक भाग आहे, तो आपल्याला चाकूच्या मदतीने काढून घ्यायचा आहे, कारण हा भाजीमध्ये लवकर शिजला जात नाही। आपण सुक्की भाजी बनवत आहोत आणि शिवाय त्यामध्ये आपण पाण्याचा जरा एकही थेंब वापरणार नाही आहोत, फक्त ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत। तर यासाठी याचा हा कडक भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा कडक भाग काढून झाल्यावर पुन्हा एकदा या अर्ध्या कोबीतून आपल्याला 2 तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे कोबी चिरायला आपल्याला भरभर येईल आणि सोपं जाईल। ज्याप्रमाणे आपण कांदा चिरतो ना, कांद्याचे 2 भाग करून, तर त्याचप्रमाणे आपल्याला याचे पहिल्यांदा उभे अशा चिरा मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, आणि यानंतर आपल्याला आडव्या चिरा मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आडवा असा कट करायचा आहे। आणि मस्त असे बारीक बारीक छान याचे चौकोनी तुकडे तयार होतात। आणि इथे पाहू शकता मस्त बारीक बारीक असा मी आडवा असा हा कोबी चिरून घेतलेला आहे। सगळा कोबी आपल्याला अशाच पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। एका भांड्यामध्ये कोबी काढून घेतलेला आहे। 1-2 वेळा हा कोबी छान स्वच्छ धुवून पाण्यामध्ये आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये साधारण आपल्या किटलीतल्या 2 पळ्या इतकं तेल घालायचं आहे। तेलाचा इथे आपल्याला जास्त वापर करायचा नाही आहे। तेल छान गरम झालं की मसाल्यातल्या जो डब्यातला जो चमचा असतो तो चमचा भरून आपल्याला मोहरी घालायची आणि सारख्याच चमच्याने भरून आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान फुलून द्यायचं। मग यामध्ये 3-4 कढीपत्त्याची पानं घालायची। यानंतर तिखट असलेली एक हिरवी मिरची घातलेली आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही लसूण हवा असेल तर ठेचूनही घेऊ शकता। आता हा लसूण आणि ही सगळी फोडणी मस्त 1-2 मिनिटं छान परतून घ्यायची आहे आपल्याला। आता हे सगळं चांगलं परतून झालं की अगदी शेवटी यामध्ये हिंग घालायचा। हिंग आधी नाही घालायचा, म्हणजे जळून नाही जाणार। आणि यानंतर पाव चमचा इतकी हळद घालायची आहे आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे। तुम्ही घरचा मसाला वापरू शकता किंवा मग फक्त मिरची पावडर वापरू शकता। इथे मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे। आणि यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे। तर मुगाची डाळ मी पुसून घातलेली आहे, तर कारण ना मुगाची डाळ आपल्याला भिजवून नाही घ्यायची आहे, जास्त शिजवायची नाही, थोडी अर्धी कच्ची असली की छान लागतं। यामुळे मी मुगाची डाळ फक्त पुसूनच घातलेली आहे। आणि नाश्त्याचे 2 चमचे इतकी मुगाची डाळ यामध्ये घातलेली आहे मी। आता सगळी फोडणी या कोबीला लागेपर्यंत आपल्याला 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे कमीच असावी। कमी गॅसवर सगळी फोडणी या कोबीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला या कोबीमध्ये मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आधीच घातल्यामुळे काय होतं, कोबीला थोडंसं मिठामुळे पाणी सुटतं आणि कोबी आपला लवकरात लवकर शिजतो। यासाठी मी आत्ता मीठ घातलेलं आहे। जर तुम्हाला अंदाज नसेल तर भाजी शिजून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता। तर मीठ घातल्यानंतर मी यावर आता झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटं कमी गॅसवर वाफेवर शिजून दिलेली आहे। आणि ताटाला जेव्हा वाफेचं पाणी लागलेलं असतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। एकदा परतून घ्यायचं। कोबी थोडासा ओलसर वाटत आहे, पूर्ण पाणी यातलं आटवून घ्यायचं आहे। एकदा मी खालीवर करून पुन्हा एकदा मी यावर झाकण ठेवणार आहे। आता पुन्हा एकदा मी 2-3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवलं होतं। वाफेचं पाणी पुन्हा या कढईमध्ये घालायचं आहे। पुन्हा एकदा हा कोबी आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आणि कोबी हा परतून झाल्यानंतर आपली भाजी जवळजवळ झालेलीच आहे। अगदी शेवटी यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी। ओबडधोबड हा शेंगदाण्याचा कूट आहे। साधारण 1 मोठा चमचा मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आपल्या भाजीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। पुन्हा एकदा 1 मिनिट छान परतून घ्यायचं आणि आपली ही कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। वरण भात जेव्हा बनवलेलं असतं ना, तेव्हा ही तोंडी लावायला कोबीची भाजी बाजूला असेल तर खूप छान लागते। चपाती फुलका भाताबरोबर एकदम अप्रतिम आहे। डब्याला देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। नक्की ट्राय करून बघा।